नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्यातूनच चांगले किंवा सकारात्मक विचार काय असतात ना तेही आपण जाणून घेत आहोत. असाच एक निरपेक्ष प्रेमाचा किस्सा नुकताच घडलेला आहे. अशाच एका मंडईमध्ये एक आजीबाई संत्री विकत बसलेल्या असतात. त्यांच्याकडे एक तरुण येतो, संत्री विकत घेतो, जवळपास 2 किलो संत्री विकत घेतो आणि मग तो त्या आजीला म्हणतो की आजी ही संत्री गोड आहेत की नाही. आजीनी संत्र सोलून दिलं, त्याला फोड दिली, 1-2 फोडी त्यांनी खाल्ल्या, उरलेल्या फोडी त्यांनी त्या आजीला दिल्या. हा किस्सा जो घडला ना, असा किस्सा त्याच्यानंतर दररोज जवळपास घडायला लागला. एक दिवशी न राहून ह्या तरुणाची पत्नी त्याला विचारते की हे काय चालतं रे, रोज त्या आजीला तू संत्री खायला घालतोस. तेव्हा तो हसून म्हणतो, अगं त्या आजीकडे बघून मला माझ्या आजीची आठवण येते आणि मला खात्री आहे की ही जी आजी आहे एवढी संत्री विकतीये पण नुकसान होईल म्हणून एकही संत्र ती खात नसेल, म्हणून मी रोज अशा प्रकारे तिला संत्र खायला घालतो. इकडे या आजी जी संत्री विकणारी असते तिच्या शेजारची जी बाई असते तीही तिला विचारते की आजी हा रोज हा मुलगा येतो, रोज संत्री घेतो, रोज तुला खायला घालतो, हे नेमकं काय आहे. तेव्हा आजी हसून त्या बाईला म्हणते, अगं ते पोर आहे ना ते माझ्या प्रेमापोटी असं करते आणि म्हणूनच मी त्याच्या वजनामध्ये रोज 2 ते 3 संत्री जास्तच घालते. बघा मंडळी, ह्याला निरपेक्ष प्रेम म्हणतात आणि हे जे किस्से घडतात ना हे आपल्या सगळ्यांच्या भोवती घडत असतात आणि जेव्हा अशा प्रकारे आपण एकमेकांना मदत करतो ना तेव्हा एक प्रकारचं समाधान, आनंद किंवा तृप्ती सुद्धा आपल्याला मिळत असते. फक्त काय होतं, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये हे जे क्षण असतात ना ते आपण विसरून जातो. त्यापेक्षा आपण एकमेकांना मदत करूया, एकमेकांचे दुःख जाणून घेऊया आणि त्यासाठीच जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. आपल्या सगळ्यांची मनं टवटवीत किंवा ताजीतवानी करणारा असाच आपला आजचा विषय आहे. आज आपण जाणार आहोत वनपर्यटनाला. त्या जलदुर्गातून हाक आपल्या इतिहासाची. नदी तळ्यातून कंच वनराईतून हाक गर्द हिरवाईची. चला 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 महाराष्ट्राच्या सफरीला, महाराष्ट्राच्या सफरीला, महाराष्ट्राच्या सफरीला. अशा सुंदर दृश्यांची आतषबाजी असलेल्या पन्हाळा परिसरामध्ये आज आपण वनपर्यटन करणार आहोत आणि त्याचबरोबर वनपर्यटनाबरोबर लोकशिक्षण ही संकल्पना काय आहे ना तेही आज आपण जाणून घेणार आहोत. तर वेगळ्या प्रकारचं पोटेन्शियल इथे आहे. मग हे जे आहे आस्थेने लोक येतात, मग हा माणूस जो येतो त्याला परत देण्यासारखं पण काहीतरी पाहिजे. तो निस्ता किल्ल्यावर आला आणि असं नाही, तर त्याला ह्या जिल्ह्याची ओळख व्हावी, निसर्गाची ओळख व्हावी आणि हे जे पर्यटनाचं पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल आपल्याला लोकशिक्षणासाठी कसं कन्व्हर्ट करता येईल अशा प्रकारचा मूळ उद्देश याच्या पाठीमागचा इको टुरिझमचा आहे. मंडळी, वन विभागाच्या सध्या खूप वेगवेगळ्या संकल्पना साकारण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्वी फक्त वन संरक्षण एवढीच महत्त्वाची भूमिका होती, पण आता मात्र वन संरक्षणाबरोबरच स्थानिकांचा विकास, रोजगार अशी ही वन विभागाची भूमिका आहे. शासनाची धोरणं बदललेलं आहे आणि वननीतीमध्ये बदल झालेला आहेत. पूर्वी आम्ही ब्रिटिश पद्धतीने आमचं काम करायचा, हे जंगल आमचं आहे, परंतु आता असं नाही आहे, हे जंगल लोकांचं आहे
आणि आम्ही येतो जातोय, परंतु लोक तिथेच राहतात, जंगल तिथेच राहतात. त्यांना आपण विश्वासात घेणे आवश्यक आहे. म्हणून आता लोकसहभागातून वनव्यवस्थापन अशी वननीती तयार झाली. आणि आता वनांमधल्या निधीचा विनियोग स्थानिकांच्या विकासासाठी करण्यात येते. आणि आता या जंगलातून मिळणारे उत्पन्न सर्व गावकऱ्यांना देण्याच्या शासनाने तरतुदी दिली आहे. हे पूर्वी हे सगळं तिजोरीत जायचं, आता तिजोरीत न जाता गावाचं उत्पन्नाची सर्व जे आहे त्यांचे समितीचे खात्यात पोचतोय. आणि खात्यात पोचल्यानंतर ते सर्व रक्कम त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या समाजाच्या विकास, सामूहिक विकासासाठी खर्च करण्यासाठी आता तरतुदी केलेला आहे. वन संरक्षणामध्ये जनजागृती हा अतिशय महत्त्वाचा किंवा कळीचा मुद्दा आहे. त्यामध्ये वनांचं महात्म्य असेल किंवा माहिती असेल ती लोकांपर्यंत पोचवायची असेल किंवा त्यांना पटवून द्यायची असते, जेणेकरून या वनांचं जतन शक्य होऊ शकेल. जसं आपल्याला आपल्या संपत्तीचं मूल्य माहीत असल्यामुळे आपण आपल्या संपत्तीचं जतन करतो, हीच संकल्पना वन संरक्षणामध्ये साकारण्यात येते आहे आणि त्यासाठी जनजागृती किंवा लोकशिक्षण देण्यात येत आहे. म्हणजे कसं, आता इथे शिक्षक येतात, तुम्ही नुसतं गेलात, निसर्ग काय बोलका असतो, परंतु निसर्गाचं वाचन करता यायला पाहिजे. त्याची वेगळी लिपी आहे. म्हणजे झाडापासनं, कोणत्या झाडापासनं काय शिकावं, कोणत्या फुलापासनं काय शिकावं, कोणत्या प्राण्यापासनं काय शिकावं. निसर्ग पायवाटा असतात, त्या पायवाटेने नुसतं पायी जाणे आणि निसर्गाचं वाचन करत जाणे याच्यात फार फरक आहे. म्हणून निसर्ग शिक्षण जे आहे ना, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग पर्यटन म्हणजे फक्त मौज मजा वगैरे नाही. आज आपण फेरफटका मारणार आहोत पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व किंवा महात्म्य असलेल्या पन्हाळा किल्ल्यावरती. कोल्हापूर वन विभागानं या ठिकाणी वनपर्यटन वाढवण्यासाठी खूप वेगवेगळ्या योजना किंवा उपक्रम साकारलेले आहेत. मग ते आपण आता रामलिंग, धुळेश्वर, कुंतुगिरी, अलमप्रभू, हे बाहुबली, ही जे ठिकाणं आहेत ही धार्मिक पॉकेट्समधून डेव्हलप करायची. तिथे येणारा पर्यटक देवाचं दर्शन घेतल्यानंतर त्याला निसर्गाची पण माहिती मिळाली पाहिजे. आजूबाजूच्या इथे कोणते पक्षी आहेत, कोणते प्राणी आहेत, कोणते तिथे वनस्पती औषधी उपयोगी आहेत, अशा प्रकारचं जे शिक्षण आहे ते आता हे एकदा स्पॉट डेव्हलप झाले तर जिल्ह्यातीलच नव्हे, जिल्ह्यातील तर सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यालय यांच्यासाठी लोकशिक्षणासाठी याचा उपयोग होईल. आज टीम जनता दरबार चक्क पन्हाळा गडावर आलेली आहे. तसं पाहिलं तर पन्हाळ्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या इतिहासामुळे आपल्याला सगळ्यांना खूप प्रेरणा मिळते. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने किंवा त्यांच्या अस्तित्वाने पावन झालेला हा किल्ला आहे आणि हा इतिहास आपल्याला अक्षरशः तोंडपाठ आहे. प्रत्येकाला पन्हाळ्याला येऊन या साऱ्या गोष्टी किंवा या वास्तू बघायच्या असतात, तिथला थरार अनुभवायचा असतो. पण आज टीम जनता दरबारनी ह्या पन्हाळ्याचीच एक वेगळ्या दृष्टिकोनातून माहिती घेतलेली आहे. ती अशी की ह्या पन्हाळा गडावरती वन विभागाच्या मार्फत निरनिराळ्या योजना राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये त्यांनी वृक्ष संग्रहालय केलेले आहे, तबक उद्यान केलेले आहे किंवा ठिकठिकाणी वन विभागाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्याच्यातून त्यांचा असा उद्देश आहे की हे वन पर्यटन व्हावं आणि वन पर्यटनातून लोकांना इतिहासही समजावा आणि त्यातूनच या भागाचा विकास होईल किंवा इथे रोजगार निर्मिती सुद्धा होईल. इतकं सुंदर या वन विभागाने या पन्हाळा गडासाठी केलेलं आहे. त्याची सगळी माहिती आज जाणून घेत आहोत आणि टीम जनता दरबार अतिशय आनंदात आहे. या क्षणी आपण सगळेजण पराशर ऋषींच्या गुहेमध्ये बसलेलो आहोत आणि या गुहेची जर का रचना बघितलीत ना तर एका आत एक असे जवळपास 7 दालनं या गुहेमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली आपल्याला बघू शकतो आपण. अतिशय पौराणिक महत्त्व असलेला पन्हाळा किल्ल्यावरचा हा भाग आहे आणि पराशर ऋषींनी इथे तप केलेलं होतं आणि श्री लक्ष्मी त्यांना प्रसन्न झाली होती असाही त्या काळचा पौराणिक इतिहास आहे. सांगायचा उद्देश हाच आहे की इतिहासाच्या असतील किंवा पुराण काळातल्या सुद्धा अनेक खाणाखुणा ह्या गडावरती आहेत. आपण थोडासा वेळ काढायला पाहिजे आणि इथे येऊन हा इतिहास जो आहे तो आपण जाणून घ्यायला पाहिजे, जागृत करायला पाहिजे आणि त्याच्याप्रती आपण आदर सुद्धा व्यक्त करायला पाहिजे. मंडळी, शिवछत्रपतींच्या कारकिर्दीतल्या अनेक घटनांचा साथीदार किंवा साक्षीदार असलेला हा आपला पन्हाळा किल्ला. या पन्हाळा किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया, त्यासाठी आपण फेरफटकाही मारूया. पण तत्पूर्वी शिवछत्रपती सिद्धी जोहार बरोबरच्या लढाईत त्याच्या वेढ्यातून सुटून ज्या राजदिंडी मार्गाने विशाळगडावर गेले होते तो मार्ग आजही तसाच वन विभागाने जतन केला आहे. पन्हाळगड टू विशाळगड जे आहे ना, याला आता पूर्वीच्या काळी जे महाराज ज्या रस्त्याने गेले ती खऱ्या अर्थानं ती भूमी आहे ना, ती पावन झालेली भूमी आहे.
आज आपण इथे पन्हाळ्यामध्ये पाहिलं, हा राजदिंडी मार्ग आहे. तबक उद्यानमधून जो राजदिंडी मार्ग जातो, आज वैशिष्ट्य म्हणजे हा राजदिंडी मार्ग आज आम्ही एवढा विकास झाला, पण आज आम्ही तिथे डांबर त्याच्यावर टाकलं नाही. याच्यासाठी का तिथे लोकांच्या भावना त्याच्याशी गुंतलेल्या आहेत. तो जो मार्ग आहे जिथं शिवाजी महाराजांची पावलं त्या भूमीला लागलेली आहेत, त्याची भूमी तशीच्या तशी जतन करणे, याच्यामध्ये हा एक कन्सेप्ट आहे. त्या मार्गाचं आपण दर्शन घेऊया. शिवछत्रपतींच्या स्मृतींना मुजरा करूया. त्यांच्या पराक्रमाचं, विचारांचं स्मरण करूया. हा जो काही पन्हाळगड टू विशाळगड, जिथे आपले बाजीप्रभू देशपांडेंनी प्राणाची आहुती दिली महाराजांसाठी किंवा याच्यासाठी, तर ती जी भूमी आहे ती, हा ट्रेक जो आहे, हा ट्रेक सध्याच्या यूथला अतिशय प्रेरणादायी आहे. आणि मग त्यावेळेसच्या दिनांक जे जुलैमध्ये असतात त्यावेळेस तो यूथ येतो, मग तिथे जातात. मग त्यामध्ये फक्त तरुणच नाही तर अनेक लोक तिथे, मग काही राजकीय आहेत, काही खासदार आमदार सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात, काही लोकनेते असतात, लोकप्रतिनिधी असतात, शाळा कॉलेजचे विद्यार्थी असतात. हा ट्रेक आहे. ह्या ट्रेकचं रूपांतर आता इथे जर 40-50 हजार युवक त्या ट्रेकने जात असतील, हा देशातला फार महत्त्वाचा ट्रेक आहे, अतिशय महत्त्वाचा. या ट्रेकमध्ये प्रत्येक युवकाला आपण चांगला संदेश देऊ शकतो. म्हणजे कुठल्या प्रकारचं कायद्याचं उल्लंघन न करता तिथे सायनेजेस आपण चांगले लावू शकतो, निसर्गाविषयीची माहिती आपण देऊ शकतो. ह्या बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता जी आहे पश्चिम घाटामध्ये, त्याची माहिती आपण देऊ शकतो. म्हणजे माझं म्हणणं होतं का ही जी मुद्दल आहे, ही मुद्दल आपल्या चलनामध्ये रूपांतरित कसं करता येईल, हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि मग शिवाकाशीच्या समाधीचं दर्शन घेऊया. पन्हाळ्याच्या त्या लढाईमध्ये शिवाकाशीत तोतया शिवाजीराजे म्हणून शत्रूंना सामोरा गेले. आपल्या शिवरायांसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना ही मुजरा. आता आपण नररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला मुजरा करूया. बाजीप्रभूंसारख्या अनेक खंद्यावीरांनी स्वराज्यासाठी प्राणार्पण केलं. या साऱ्यांचा त्याग, देशभक्ती, स्वामीभक्ती आपण अंगीकारायला पाहिजे. या साऱ्या देवतांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण महादेवाच्या मंदिरात जाऊया. अतिशय छोटेखानी असं हे मंदिर आहे. आतमध्ये शिवपिंडी आहे. शिवछत्रपतींनी ही पिंडी पूजलेली आहे. या मंदिराचं महात्म्य असं आहे की या मंदिरातच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट घडलेली होती. इतिहासातले असे अनेक प्रसंग आपल्याला इथे ठाई ठाई दिसत असतात. पन्हाळ्यावरच्या काही ऐतिहासिक प्रसंगांची सत्यासत्यता इतिहासतज्ञ मु. गो. गुळवणी यांनी नोंदवून ठेवलेली आहे. गुळवणी घराणं शिवछत्रपतींच्या काळापासून पन्हाळ्यावर आहे आणि ह्या कुटुंबातल्या प्रत्येकाला पन्हाळ्याची खडानखडा माहिती आहे. ही 13वी पिढी आहे. आम्ही इथं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालेलो. अच्छा, तेव्हापासून मग तुमच्याकडे शिवाजी महाराजांच्या कालखंडात तुमच्याकडे काय काम होतं नेमकं? त्या ठिकाणी पौरिक संपूर्ण गावची आमच्याकडे. आणि या ठिकाणी एकूण 118 खेडी आहेत. 118 खेड्यांचं संपूर्ण गावकीचं पत्र मिळालं. विशेषतः मिलिंद गुळवणी हे वनविभागाचे कर्मचारी आहेत आणि पन्हाळ्याचं पावित्र्य जपण्यासाठी ते धडपडत आहेत. इथला खडानखडा इतिहास ते साऱ्यांना सांगत आहेत. इथं कसं आहे, एक भिंत 3 दरवाजाचं 3 दरवाजाच्या बाजूला एक भिंत असून त्यात आणि अखंडित भिंत आहे, म्हणजे बांधून घेतलेला पूर आहे. हा पन्हाळगड 1052 मध्ये बांधला. 1052 मध्ये राजा भोज पन्हाळगड बांधला. म्हणजे जवळजवळ आता ह्याला 1000 वर्ष होऊन गेली जवळजवळ. तरी हे बांधकाम आहे भक्कम आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोवर ह्याला काही होणार नाही. त्यावर ह्या पन्हाळ्याचं पूर्वीच नाव होतं पगन अधिक आले. पगन म्हणजे नाग, आलय म्हणजे घर. या ठिकाणी ऋषीमुनींचं जास्त वास्तव्य होतं म्हणून पनवेलचा हा पन्हाळा नाव पडलेलं आहे. पन्हाळ्याच्या नावाची फोड समजली ना? चला तर मग आता आपण पराशर ऋषींच्या गुहेमध्ये जाऊया. अतिशय सुंदर नैसर्गिक गुहा आहे. एकामागे एक 7 दालनं इथे आहेत. या ठिकाणी पराशर ऋषींनी तपश्चर्या करून लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेतलं होतं. आता इथून आपण सज्जा कोठीला जाऊया. अतिशय सुंदर वास्तू आहे. इथे संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. आता आपण अंबार कोठीला जाऊया. इथे विस्तृत अशी धान्याची कोठार आहेत. गंगा, यमुना, सरस्वती अशी त्यांची नावं आहेत. इथे विशिष्ट प्रकारे धान्य साठवलं जायचं. मंडळी, हा जो भाग आहे ना, हा पन्हाळ्याचा बाले किल्ल्याचा परिसर आहे. इथे जवळच शिवछत्रपतींचा राजवाडा होता. आता मात्र तिथे झाडं झुडपं वाढलेली आहेत. बांधकाम नामशेष झालेलं आहे.
पन्हाळ्यावर ठिकठिकाणी आपल्याला ऐतिहासिक वास्तू नजरेस पडतात. अर्थात ह्या साऱ्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहेत. ही जी वास्तू आपण पाहतोय ना, हिला नायकिणीची कोठी म्हणतात आणि आता त्याची दुरुस्ती सुरू आहे. या साऱ्या ऐतिहासिक वास्तूंबरोबरच इथलं वनवैभव आपल्याला भुरळ घालतं. इथे महाकाय वृक्ष आहेत. त्याचबरोबर जमिनीलगत सुंदर छोट्या छोट्या फुलांचा गालीचा पसरलेला दिसतोय. निरनिराळ्या रंगाचे पक्षी किलबिलत असतात. कोल्हापूर वन विभागानं वृक्ष संग्रहालय इथे उभारलेलं आहे. इथे विविध प्रकारचे वृक्ष आहेत. ते बघायला पर्यटक येतातच, पण त्यातही वनस्पती शास्त्राचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर इथे येतात, अभ्यास करतात. वृक्ष संग्रहालय म्हणून ओळखले जातं. यामध्ये 2005 सालमध्ये लागवड केलेली आहे. एकूण 1000 प्रजातीची लागवड केलेली आहे. त्यातल्या 77 प्रजाती नोंद झालेल्या आहेत आयुर्वेदिक म्हणून अशा. आणि इथं बिजा, मोहा, अर्जुन सादडा या विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत. इथं आसपासच्या शहरातून बॉटनिकल विद्यार्थी येऊन अभ्यास करतात. इथल्या वृक्षांची पाहणी करून आणि भरपूर सहली येतात इथे. पन्हाळ्याच्या निसर्गाचं मूर्तिमंत लेणं म्हणजे तबक उद्यान. तबकासारखा आकार असल्यामुळे याला तबक उद्यान म्हणतात. या उद्यानामध्ये 220 पायऱ्या आहेत. पूर्वी इथे या पायऱ्यांच्या ठिकाणी पायवाट होती. गडावर येण्याचा हा सोपा मार्ग होता. आता मात्र वृक्षवेलींनी हे उद्यान बहरलेलं आहे. या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि त्यामुळे ते त्या वेगवेगळ्या रंगाचे पक्षी येतात आणि त्या पक्ष्यांचं त्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आणि या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे जी आहेत त्या झाडांची माहिती देण्यासाठी आली आहेत. उद्यान बघितल्यानंतर वन विभागाचं काम चांगलं आहे असं वाटतं. मंडळी, इथे एक वृक्ष आहे ज्याच्यापासून कुंकू तयार करत. याची फळं लाल रंगाची असतात. इतकी की माकडांनी ही फळं खाल्ली ना तर त्यांचे ओठ लिपस्टिक लावल्यासारखे होतात, असं इथले पर्यटक सांगतात. झाडे झुडपं म्हणजे सदाहरित जास्त जंगल आहेत, म्हणजे पानगळ कमी आहे. ह्या पन्हाळगड बकुळ, आंबा, सोनचाफा, कुंकू फळ, मोहागणी असे वेगवेगळ्या व्हरायटी भरपूर आहेत. फक्त पन्हाळ्यावर कडुलिंब, बेल आणि काटेरी बाबळ इथनं खालच्या बाजूला जास्त धुकं असतं, पाऊस असतो, त्यामुळे ही 3 झाडं फक्त येत आहे. हे जास्त करून सदाहरी जास्त, पानगळ कमी होते. डिसेंबर महिन्यात पानगळ होते, तर इथं पानगळचं सदाहरी जंगल जास्त आहे. या तबक उद्यानातला महाकाय दरवाजावरचा हा गणपती आहे ना, तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. बघा मंडळी, ह्या गणपतीच्या डोक्यावर पारशी टोपी आहे. हा गणपती 1000 वर्षांपूर्वी कोरलेला आहे. त्यावेळीही या गणपतीच्या मुद्रेतून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला होता. खालच्या बाजूला एक गणपती आहे. गणपती एकतेचं प्रतीक आहे. एकानं आदिलशाही राहून आदिलशाही पदवी पत्करली. आपलं काय तर राहावं पर्शियन टोप्या, पोटावर नाग आणि चंद्र, त्यावेळी एकतेचं प्रतीक त्यावेळी दिलेले आहे. या तबक उद्यानामध्ये पन्हाळा किल्ल्याची छोटी प्रतिकृतीही आपल्याला दिसते. त्याचबरोबर आता या तबक उद्यानाची पुनरुज्जीवनासाठीची संकल्पना इथे मूर्त स्वरूप धरत आहे. आता या तबक उद्यानाच्या पुनरुज्जीवनासाठी वन विभागानं आराखडा मंजूर करून घेतला आहे. आज हे पन्हाळ्यामध्ये विशेषतः तबक उद्यानमध्ये 3 ते 5 लाख म्हणजे 3, 4, 5 असे 5 लाखापर्यंत पर्यटक इथे येतात एका नुसत्या तबक उद्यानमध्ये. मग 5 लाख पर्यटकांमार्फत आपण किती मोठा संदेश देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये शाळेचे विद्यार्थी आहेत, शास्त्रज्ञ आहेत, खूप लोक हौशे आहेत. ज्योतिबा इथे जवळ असल्यामुळे तो पर्यटक इथे पन्हाळ्याला येतो आणि त्यामुळे काय झालेलं याचं जे पोटेन्शियल आहे, क्षमता खूप आहे. म्हणून आम्ही आता आमचे जे प्रधान सचिव वने आहे विकास खारगे, त्यांची कन्सेप्ट हीच आहे का हे जे पर्यटक येतात याच्यातून लोक शिक्षण आणि वनसंवर्धन होणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी आता तबक उद्यान याचं पुनर्जीवन आपण करणार आहे. इथे जैवविविधता उद्यान आपण करणार आहे. इथे आता वृक्ष संग्रहालय आपण केलेलं आहे पन्हाळामध्ये. तिथे वेगळ्या प्रकारचे वृक्ष आपण एकाच ठिकाणी आपण लावलेले आहेत. पन्हाळ्यावरच्या जंगलामध्ये आम्ही महाकाय आंब्याचं झाड बघितलं, नागकेशराचं झाड बघितलं, नागलिंगाचंही झाड बघितलं. या उंच महाकाय वृक्षाची फुलं तळात येतात. त्याचा मंद सुवास आसवंत भारून टाकतो. इथल्या जंगलवाटा आपलं मन मोहून टाकतात. गडाच्या भोवताली सुंदर गावं दिसतात. गडावर पाणी पुरवठ्यासाठी महाकाय तलाव आहे. पन्हाळा गडावर येण्यासाठी 3 दरवाजे आहेत. त्यातल्या बांधकामाविषयी रंजक माहिती आपल्याला मिळते.
हा पन्हाळचा 3 दरवाजा आहे. त्याची मधली जो भिंत आहे ती पूर्ण शिशाने बांधलेली आहे. पन्हाळचा 3 दरवाजा आणि जंजीरचा 1 किल्ला असे 2 किल्ले शिशात बांधले आहे. पन्हाळची फक्त 3 दरवाजाची मधली कमान फक्त शिशात आहे. मंडळी 1000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली ही सारी बांधकामं किंवा ह्या साऱ्या वास्तू आहेत. आजही ऊन वारा पाऊस विजा असतील या साऱ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत ह्या इथे उभ्या आहेत. वास्तविक ह्या सगळ्या वास्तू आहेत ना, ह्या मानवानेच निर्माण केलेल्या आहेत. पण मानवी आक्रमणांना मात्र ह्या वास्तू तोंड देऊ शकत नाहीयेत. तिथे त्यांची सपशेल माघार होते आहे. या साऱ्या वास्तूंचं म्हणणं काय आहे ते आपण कधी ऐकणार आहोत? या वास्तूंच्या ठिकाणी गेल्यानंतर आचकट विचकट हावभाव करायचं, त्यांची नासधूस करायची किंवा त्याच्यावरती आपली नावं कोरायची, याच्यामध्ये काय भूषण आहे? नावं जर का कोरायचीच इच्छा असेल तर असं काहीतरी आपण सकारात्मक करायला पाहिजे की दुनियेने आपलं नाव कोरायला पाहिजे. मंडळी, पराक्रमाची ही असंख्य लेणी आपल्या आजूबाजूला असतात. या साऱ्या पराक्रमाचा, देशभक्तीचा, स्वामी निष्ठेचा, माणुसकीचा, पावित्र्याचा आपण आदर करायला कधी शिकणार आहोत? ह्या वास्तू आपणच जपायला पाहिजे. या वास्तूंच्या जतनासाठी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ना, ह्या व्यवस्थेला आपण साऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे. पर्यटनामध्ये, विशेषतः निसर्ग पर्यटनामध्ये निसर्गाकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्याचबरोबर निसर्ग संवर्धनाचा, वन्यप्राणी संरक्षणाचा हा जो संदेश आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मग हा जो अनमोल ठेवा आहे हा पुढल्या पिढीसाठी कसा जतन करून ठेवता येईल हे फार महत्त्वाची थीम आहे. आता आपला पश्चिम घाट जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहेत आणि विदर्भ काय की सागवानसाठी प्रसिद्ध आहे. परंतु सागवानसारखी जंगल आपल्याकडे कमी आहे आणि यापूर्वी या लोकांना जैवविविधतेतून देखील उत्पन्न मिळतो असे काही त्यांना माहीत नाही. आता जैवविविधता आणि तिकडची इस्थेटिक ब्युटी याचा आपण वापरून आणि त्या गावामध्ये उत्पन्न आणि रोजगार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. पर्यटनामध्ये ही मंडळी वनपर्यटन ही जी संकल्पना आहे ना, ही आपण जाणून घेणार आहोत. वनपर्यटनाबरोबरच लोकशिक्षण काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. वनांची महती आहे, महात्म्य आहे, तेही आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर इतिहासाचा हा जो झळाळणारा वारसा आहे ना, हा आपण पुढच्या पिढ्यांसाठी राखून ठेवायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि मंडळी, तुम्हाला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करण्याची आवश्यकता आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. म्हणजे आमचा संपर्क नंबर, पत्ता तर दिलेला आहेच, त्याचबरोबर नेमका कुठल्या दिवशी आम्ही कुठला विषय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तेही आम्ही तुम्हाला या पेजवरून सांगितलेलं असतं. तुमच्याकडे काही सकारात्मक माहिती असेल किंवा तुमच्या काही कमेंट असतील तर ह्या पेजवरती तुम्ही नक्कीच द्या. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. जनता दरबार यूट्यूबवरूनही आपण बघू शकतो. त्यासाठीचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हा तुम्ही टाईप करा आणि यूट्यूबवरती 145च्या वर जनता दरबारचे जे वेगवेगळे एपिसोड आहेत त्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याचबरोबर जनता दरबारच्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं पुस्तक जनता दरबारचं आता बाजारामध्ये आलेलं आहे. त्याच्या नोंदणीविषयीही तुम्ही आमच्या पेजवरती संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुन्हा प्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.